की काही करून सुद्धा वासना नाही की असं नाही. मग आधी समजुतीने करणं जास्त छानपण आहे बरं का. तुम्हाला आर्थिक वाटलं तुम्ही, पण याने मला समाधान मिळेल आणि वासना नाही की होईल हे समजून करू नका. करा काहीतरी उपदेश करायचं हे करा, दुसरं काय नाही काय दुसरं काय करायचं हा त्याचा मुद्दा आहे. असं सांगण्याचा हेतू आपल्याला काय की भगवंताला वासना नसताना तो येतो. का येतो? काहीतरी असे भक्त असतात की जे त्याला बोलवतात, तुझ्याशिवाय नाही आता असा एक प्रश्न विचारतात. आम्हाला विद्यार्थी विचार सर एवढं होता अनाचार हा चालला, भगवान का जन्माला येत नाही? मी म्हणलं किती लोक खरं त्याची वाट पाहतायत तुम्ही सांगा. तर हे गुजराती मनुष्य बरोबर मुलगा उठला म्हणाले राईट बरोबर आहे म्हणाला. त्या हातूरचं वाटतं वतन कुठं वाटतं काय भयंकर पुढे काय नाही खाण्यापिणे व्यवस्थित चालतं आराम होतो म्हणावं. असं कोणा कसं चालेल? त्याला की आत लागली पाहिजे की त्याशिवाय मला अनुभव लागत नाही, झोप येत नाही म्हणजे तो येईल. तो काय इतका काय हाय बावत आहे तो तो गुरुचा गुरुच आहे ना, गुरुनाम गुरु तो कसा ऐके अंतःकरणामध्ये किती पेटलाय पाहूनच तो करेल की नाही. म्हणून या श्लोकामध्ये तो येतो हे सांगितलं. कसा येतो? माया येतो. आत्ममायेला. माया हे काय आहे? माया ही त्याची एक शक्ती आहे. आचार्यांनी शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये त्याचं वर्णन करताना सतु सर्वज्ञ दोन गोष्टी सांगितल्या. सतु सर्वज्ञ सर्व शक्ती समन्वित सर्व प्रकारची शक्ती त्याच्या अंगात आहे. तशी निर्माण करणं नाहीसं करणं त्याच्या अंगात शक्तीची शक्ती आहे किंवा आता भगवंतच आहे शक्ती रूपानं आले. आणि ही शक्ती काय करते? तो जो निर्गुण आहे त्याला सगुण रूप देते. म्हणून मायेला मायेचं सामर्थ्य काय? जो निराकार निर्गुण असं आहे त्याला सगुण साकार करणं हे मायेचं काम आहे. बरोबर? म्हणजे असं आहे तुम्हाला ऐकून ठाऊक असेल शंकराला नटराज म्हणतात. नटराज म्हणजे नाचणाऱ्यांचा राजा बरं का असं म्हणतात की त्याची उपासना करतात की हो हे नाचणारे लोक वगैरे आर्टिस्ट लोक. तो नटराज काय तर तो काहीच नाहीये, पण त्याला त्याच्या संमतीनं नाना तऱ्हेची रूप घेऊन नाच करायला लावते ती माया. ती भगवंताची शक्ती बरं का. आता ही स्त्रीलिंगिका आणि नपुंसकलिंग पुल्लिंगिका ब्रह्मच नपुंसकलिंगिका आहे. पण ईश्वर जेव्हा शिव बनतो आणि शक्ती बनतो हे का तर अंबुली जोडी अंबुला खाय. 13व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की इथे असं आहे की शक्ती म्हणजे बाई जशी नोकरी चाकरी करून मिळवते आणि नवऱ्याला खायला घालते तशी शक्ती सगळं करते आणि तो आरामात खातो. बरं हे चांगलं आहे नाही का. म्हणजे पुरुषांना एक वगैरे दिलासा दिला अहो देव असंच करतो मग आम्हाला करायला काय हरकत आहे नाही का. अलीकडे बाजार नोकऱ्या करत तेवढा फायदा करावा पण शांत घरी राहून पोरं सांभाळावी नाही तर त्याला इतकं नाही. तेव्हा असं आहे की त्याला नटवते नाना तऱ्हेची रूप त्याला दिले नाचायला लावते असं आहे ते बरं का. जसं मला आठवतं की श्रीकृष्ण लहान असताना त्या गोपींच्याकडे जायच्या हे लोक अतिशय लोकप्रिय असतात. हा साधू सुद्धा लहानपणी ते पोर प्रत्येकाला हवंच वाटतं बघा. ते काय असं सांगता येत नाही माणसं. असं प्रत्येक गोपीकडे घेऊन जायची मग ते 4 गोपी जमायच्या. मग काय करायचं त्याला तास द्यायचे भाज्या किंवा तास द्यायचे आम्हाला नाचून दाखव करावा. सचिया बरी छाछ ते नाच नचावे असं म्हटलेलं ते. कोणी रसखान म्हणून मुसलमान भक्त होता त्याने म्हटलेलं सचिया बरी छाछ म्हणजे ताक ते जमी थोडं नाच नचावे त्याला नाचायला लावतात. तसं भगवंताचं आहे शक्ती त्याला नाचवते. मग रूप घ्यायचं झालं म्हणजे त्याला साकार भक्ती करते आपल्या माया करते. बरं साकार व्हायला ही केलं म्हणजे त्यांनी ऑर्डर दिली पण एक्झिक्युशन ऑफ द ऑर्डर प्रत्यक्ष व्हायला प्रकृती पाहिजे म्हणून प्रकृती ही शक्तीचं रूप आहे. म्हणून भगवत 2 शक्ती अप्रकृती सांगितल्यात बा अपरा आणि परा. पराशक्ती म्हणजे ही माया. तेव्हा त्याचा अर्थ असा की प्रत्यक्ष त्या कुठे जन्माला घालायच्या कसा देह द्यायचा काय करायचं हे प्रकृतीचं काम आहे. आणि फक्त निराकाराचं साकार करणे हे मायाचं काम आहे. सांगितलं नाही का तुम्हाला जरूर नाही पण 2 शब्द काय घातले असं नको का. संभवाने आत्ममाय. आता ज्ञानेश्वर महाराज हे बघा म्हणून हे आढळे मागील माझा आठळे मी आजही परी संभवे प्रकृती येऊ दे.
जो जन्मालाच येत नाही त्याला मरण नाही, म्हणून तो मृत्यू वंचित आहे. जन्म येऊन सुद्धा तो अमरच आहे, त्याला मरणाचं भय काय. त्याला मरणाचं रहस्य काय आहे? मरणाच्या मध्ये मी नाही होतो म्हणून मरणाचं भय आहे. मला माझं अस्तित्व पुसायची गरज वाटत नाही. मी नाही म्हणजे काय? आणि परमार्थात तिथे आड यायचं. तुला काही मतच नाही का? काय आहे ते कोण विचारित नाही का? अरे परमार्थात तिथेच तुझं बांधलं आहे, तिथेच आड येतात. तो अहंकार म्हणतात ते नाहीच करण्याचं मर्म आहे तिथे. याला की एक ऑटो नावाचा एक जर्मन पादरी होता, त्याचं प्रसिद्ध पुस्तक आहे आयडिया ऑफ द होल म्हणून. छानच आहे ते. तो काय म्हणतो? व्हॉट इज रिलिजन? धर्म म्हणजे काय? कम्प्लीट डिपेंडन्स ऑन द डिव्हाइन. ईश्वरावर संपूर्ण अवलंबून राहणं हा धर्म आहे म्हणाले. ते आहे ते. तेव्हा ते होण्याकरता माझा मी आड येतो हा जीव आहे, भगवंताला ते नाही, म्हणून ते मृत्यू वैदिक आहे. तो जगाला काहीच नाही लागत, त्याला मरण ही भांडणच नाही काही. मरून अमर असतो तो. आणि सत्पुरुषाची गंमत हीच आहे की त्याला या दृष्टीने मेल्याशिवाय अमर होता येत नाही. मरण माझे मरून गेले, मजू केले अमर, तुकाराम महाराजांचा अभिप्राय हे आहे ते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज माझे अव्ययत्व तरी न नाते, तरी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंब मायावसे माझ्या ठाणी. नुसता अर्थामध्ये प्रतिबिंब पडावं तसं हे आहे, खरं ते नाही. मग माझी स्वतंत्रता तरी न मोडे, तरी कर्माधीन आयुष्य आवडे, ते भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. मी कर्म करीत असताना त्या कर्माचा फलदाता आहे असं असून सुद्धा मी कर्म भोगतो, मला करावं लागतं असं वाटतं, पण ही भ्रांती आहे तसा मी नाही, म्हणून ते दिव्य कर्म आहे. करतो असं दिसतंय पण ते कधीच नाही. ती एकच दिसे दुसरे, ते दर्पणाचे मी आधारे, वेळी काय वस्तू विचारे दिवे आहे. मायेच्या आरशामध्ये माझं प्रतिबिंब पडतं, परंतु ते खरं नाही. तिथे दुसरं असं काही होतच नाही. मी माझ्या पूर्वस्थितीमध्येच असतो, त्याला पण नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणामध्ये हा ईश्वर निजतो म्हणाले, आणि तो निजला की काम करायला लागते. त्याची शक्ती जी आहे ती काम करते. तो जाणा झाला की ते माहिती होते म्हणाले. आणि समर्थांनी एका ओळीमध्ये फार छान वर्णन केलं. हे सगळेच नाही, these are the mysteries of spiritual life. माणसाच्या बुद्धीला हे कोडतच नाही. हे असं का हे नाही सांगतात. समर्थांनी ओळी अशी जातीये, अनंत ब्रह्मांडे घडी शारदा मंदिर माया, लीला विनोदाची मोडी. ब्रह्मांड उभारलं माहिती करतं. आपण आधी पुरुषी दरी मारून आहे, शोधायला जावं असं आपलंच नाही की म्हणलं परमात्मामध्ये मिसळून जाते, म्हणजे कागात पाहून जाते. तर तो निजरा असला म्हणजे वेगळी, तो जागा घालायची गेली. म्हणून भगवंताचं स्मरण जर टिकलं तर मायेचा प्रभाव नाही. आणि जोपर्यंत त्याचं स्मरण राहत नाही तोपर्यंत मनाच्या बुद्धीला स्थैर्य येणं अशक्य आहे, सत्यच नाही. तो बरोबर त्याला मोहात चक्रात आले हे आहे. मग पैसा अमोल केली तरी प्रकृती जरी अधिकची, तरी साकारपणे नटनटी कार्यालय. आता काय सांगू तुम्हाला, हे मोठ्या मोठ्या लोकांनी इतकी भाषा लिहिली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओळीमध्ये सांगितलं आहे, काय म्हणाले, मी अमूर्त आहे. अमूर्त म्हणजे अतींद्रिय, त्याला आकार नाही, निराकार. मग ते म्हणाले पण प्रकृतीचं अधिष्ठान आलं म्हणजे प्रकृतीच्या ह्याने मी देह घेतला तर काय करतो, साकारपणे नटनटी कार्यालय. आता कंटाळा लक्षात सांगतो, प्राणी आहे, बुद्धिमान सुद्धा आहे. वाघ किंवा तेव्हा सिंहाला तर काय जंगलचा राजा म्हणतात ना, पण माकड काय बुद्धिमान असतात. माकड ते चिंतांची माकड वगैरे अतिशय बुद्धिमान असतात. माणसाच्या बुद्धीचं त्यांचं काय फरक आहे, त्यांना जीवनाचं ज्ञान आहे. आपल्याला मी एकदा 8 दिवसापूर्वी सांगितलं असेल की माणसाची व्याख्या ज्ञानाचं रॅशनल अॅनिमल केली, बुद्धिप्रधान आहे. प्राण्यांना त्यांचं जीवन व्यवस्थित चालावं एवढी बुद्धी त्यांना, बुद्धी आहे त्यांना बरोबर जाणण्याची. स्वतःचं संरक्षण करतात, मुलाबाळांचं पालन करतात, त्याला भाषा नाही एवढंच, बाकी सगळं माणसाचं क्रिया आहे. बायोलॉजिकल फंक्शन सगळे असं असताना एकाने शेतकऱ्याने मला सांगितलं
शेळ्या असतात ना, शेळ्या त्या बरोबर येऊन त्यांची यायची वेळ आली म्हणजे असं आडोसा आडोसा. आता काय मला सांगा, एखाद्या बाईने आडोसाला जाणं काय ते कोण शिकवतं? हे बुद्धी आहे, इन्स्टिंक्ट आहे, सहज प्रवृत्ती ते शिकवतो का? मग माणसं काय शिकवता? तो माणूस हा विवेकशील प्राणी आहे. बुद्धिप्रधान विवेकशील आहे. हे अगदी अलीकडचे बरं काय संशोधन युरोपियन लोकांचे की माणूस हा विवेकशील म्हणजे काय? विवेकाचा धर्म काय? आकार वेगळं करणं, आत्मा अनात्मा वेगळं करणं, सत्य असत्य वेगळं करणं, किंवा नित्य अनित्य वस्तू वेगळे. अनित्य काय, नित्य काय? त्यांना कालाचं भान नाही, माणसाला कालाचं भान. बरोबर. मग याच्यातून निर्माण काय झालं हे मला सांगायचं. याच्यातून जे जसं नाही ते तसं दाखवण्याची शक्ती माणसात आली. तुम्ही कधी ऐकलंय सिंहाची कंपनी आहे बुवा, एक नाटकाची कंपनी आहे किंवा माकडांची नाटक कंपनी आहे बुवा, कधी ऐकलं? पुरुषांची आहे, स्त्रियांची आहे, सगळ्यांची. माणूसच नाटक करू शकते. नाटक म्हणजे काय? मी जो नाही ते दाखवणं हे नाटक आहे. आणि तुम्ही आधी सगळी माणसं नाटक करते. निरूपणात जोक लागली तर काय आम्ही ध्यान करीत होतो. अरे नाटक जे नाही आणि व्यवहार चालत नाही त्याशिवाय. अरे आम्ही शिकवलेलं मिनिमम हिपोक्रेसी जरूरच आहे. साहेब मस्त आहे, दुष्ट आहे, निंदा करतो, माणूस आणि सगळं ह्याच्यातून येतो. अरे काय करणार मला सांगा? त्याचं चालक जीवनच असं आहे. स्पष्ट जर असं आई बाप स्पष्ट बोलणारे असते ना, पोरं ऐकतील नाही का? कोणाकडे गेले होते, तुम्ही मूर्ख आहात हे म्हणाले नाही, बोलायला लागले. तुमच्यापैकी जो शहाणा असेल त्याने माहिती बोलावं म्हणाले. म्हणजे काय मूर्ख भाषेची सुधी आहे, आजही आहे. आणि खरी जी मोठी माणसं असतात ना, सत्पुरुषाचं ध्येय वगैरे, ज्याला लोकसंग्रहाची ही नाही ना, तो कधी त्याला नाटक नाही खरं. आणि रामाच्या चरित्राचा आणि शिक्षाची मुळात भेद असेल तर हा नाट्य आहे, मोठा नाट्य, जबरदस्त नाट्य. त्याचा स्वार्थ नसल्यामुळे त्याला दोष नाही, पण नाटक उत्तम कसं करावं याचं बरोबर आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी नट नटी, स्त्री असेल तर नटी झाली, पुरुष असेल नट, त्या अवतार स्त्रीचा असेल, देवी असेल तर नटी बनेल, पुरुष असेल तर नट बनेल. कार्य जसं असेल तसं ते नट आणि नटी बनेल जीवनात. बरं, नाटकाचं मर्म कशात आहे? आमच्या फिलॉसॉफीचे असे गंमत आहे, त्यामध्ये सगळे विषय होतात. सौंदर्यशास्त्र येते, तसंच साहित्यशास्त्र सुद्धा येते. जरी ते फिलॉसॉफी लिटरेचर साहित्याचं सुद्धा एक तत्वज्ञान आहे, बरोबर. त्यामध्ये हिंदी पण तेव्हाच हवं लागतं. तर नाटकाचं मर्म कशात असेल तर संघर्षात आहे. ज्या नाटकात संघर्ष नाही ते नाटक बरोबर नाही. बघा, काहीतरी संघर्ष आहे त्या नाटकात. आणि जर संघर्ष दुःखदायक झाला तर शोकांतिका, संघर्ष यशस्वी झाला तर सुखांतिका. भारतीय नाट्यशास्त्रामध्ये भरताने हे जाते तिथे शोकांतिका नाही. तुम्ही बघा, वास्तविक स्वातंत्र्यामध्ये शोकांतिकाच पाहिजे देशात, पण शोकांतिका नाही. त्या रंगमंचावरती शोकांतिका असतं कामाची नाही, एक दंडक घातला तुम्ही शोकांतिका नाही. मग आणि खरंच असेल तर अरिस्टॉटलचं म्हणणं आहे, ग्रीक ट्रॅजेडी शोकांतिका प्रसिद्ध होत्या. तर खरंच जर माणसाचं कळत असेल धर्म तर शोकांतिकेचं ट्रॅजेडीमध्ये. आणि त्याचं म्हणणं असं आहे की माणसाचं मन करतो त्याला कथार्थ म्हणतात. हा अगदी विषय निराळा आहे आणि माझा काही संबंध तुम्हाला सांगा, तुम्हाला काही मी दुसरी चुकीत नाही, काही नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द वापरले हे कुणीही वापरलेले नाही की परमात्मा हा नाटक करतो, अवतार हा नाटक करतो. याचा अर्थ असा की जगातले जे संघर्ष आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि नसलेले निर्माण करतो. म्हणून एक गोष्ट आहे की अर्जुनाने हे लोक म्हणत की युद्ध नको, कृष्णाने ऐकल्याने प्रोत्साहन देऊन युद्ध करायला.
पण संघर्षाशिवाय मजाच नाहीये खरी जीवनामध्ये. सपक जीवन आहे अगदी. आणि सत्पुरुषांच्या चरित्रामध्ये मधला जो संघर्ष असतो देवबुद्धी आणि आत्मबुद्धीचा, हा संघर्ष मला जबरदस्त असतो. इंद्रिय आवडणं आणि इंद्रिय मोकळी केली, इंद्रिय मागताय आणि मी देत नाहीये, हा जो संघर्ष आहे हा फार बेजार करतो माणसाला. वेळ लागण्याची पाळी येते त्याला. तो दोन भाग होतात त्याच्या नीचे. एक म्हणतो असं चांगला आणि वाईट. तो वाईट नेहमीच जबरदस्त आहे. तुम्हाला फेकून घेतो माझा व्यसन झालं. चांगला मिळाला म्हातारीच्या घराला असं करू नका करू नका चांगला मिळाला. आणि परमानंद जर असेल तर चांगल्या साम्राज्यामध्ये वाईट मिळा वाढवणं हा खरा. बघा हा संघर्ष असतो माणसामध्ये. संघर्ष काय तो जीवन हे संघर्षमय. म्हणून संघर्षाच्या याच्यावर व्हिडिओवर आपल्या त्याच्याबद्दल का हे दाखवतात. प्राण्यांचं जीवन दाखवतात कधी कधी. तेव्हा एक प्राणी लोकांना कसं खातात त्याचं फोटोग्राफ असतात बघा दाखवलेलं असतं. तो कसा खायला हा कसा लांबा येऊन तो साप कसा त्या डोळ्याला खायला घेतलेला असतो. म्हणजे ते एकमेकाला खातात. हे जसं आहे जीव दिवस जीवन तसं माणसाच्या चरित्रात सुद्धा समाजात सुद्धा संघर्ष आहे. आणि त्यातल्या त्यात बाहेरचा संघर्ष पुरवला आत्मा संघर्ष फारच कसे. एक लहानशी गोष्ट सांगतात. पहिल्या लढाईमध्ये मार्शल फॉक म्हणून यांचा हा होता जनरल कमांडर इन चीफ, फ्रेंच कमांडर इन चीफ बरं का. आता जसा तो मार्शल झुकाव होता ना रशियाचा यांचा बर्लिन घेतले त्यांना तो आणि यांचं ऐकून हवं अमेरिकेचं ऐकून हवं तसा फार तो मोठा. आणि अतिशय पायच होता म्हणजे धर्मश्रद्धा जबत. तो नेहमी रोज बायबल वाचायचा आणि चर्चमध्ये असं चर्चला जाऊन जायचा. बरं का. अमेरिकेला गेल्यावर एवढा मोठा मार्शल फॉक म्हणजे काय तेव्हा त्याला त्यांच्याच आर्मीचा एक जनरल त्याला ते हे दाखवते त्यानंतर ग्राम कॅमेरा म्हणून मोठी घडी आहे बरोबर काय मोठा मोठी घडी आहे ते दाखवायला गेला. त्याला माहित होता तेव्हा तो काय म्हणाला जनरल त्याला की मी आपल्याला आणलं दाखवायला हे ह्याची घडी बरं हिमालयासारखी. ते म्हणाले आपण असं काहीतरी सांगा की मला जगाला तुमचं वाक्य स्मरण म्हणून सांगता येईल. बरं म्हणजे असं बोला काहीतरी हे पाहून काय वाटलं तुम्हाला. तो संघर्ष हसला काय म्हणाला बरोबर आहे तुमचं म्हणणं. म्हणाला सासूला ढकलून द्यायला चांगलं म्हणाला हिंसा. त्यांच्या मदरीला म्हणजे भारी आहे. तुम्हाला माहिती ना की इंग्लंडमध्ये पार्लमेंटमध्ये कायदा आला 2 बायका केलेल्या शिक्षा द्यायची बरं का. तेव्हा शिक्षा काय झाली 2 बायका ज्यांनी केल्या त्याला म्हणून प्रश्न आला तो किती आपण तो खरं ना तेव्हा उपयोग म्हणाला सोपी गोष्ट आहे. 2 सासवा एका दिवशी आणले त्याला तू मदत केलं बरं का. तर त्याला विचारलं मारतू काय बोलला ते सासूला ढकलून द्यायचं. तो काय म्हणाला अहो मी जरी एवढा खंड मारते झालो तरी मला घरातला संघर्ष काही मला सोडवता येत नाही. जीवनच संघर्षमय जिकडे पाहत तिथे त्या आचार्यातून ते घराबाहेर नाटक आहे ना त्यातलं मी जर चांगलं दाखवलं म्हणजे संघर्ष मग काय ते नाटकाचं काय आणि फारच किंवा हा संघर्ष दाखवायचं सुद्धा त्याचं सामर्थ्य फार व्यक्त नाही. रोमिओ जुलियट संघर्ष ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात हा संघर्ष सोडवताना संघर्षात भाग घेताना तो नाटकासारखं आणि याचं उत्तम उदाहरण श्रीकृष्ण चरित्रात जेव्हा आपल्या यादवांना आपण यादवी म्हणतो ना यादवी सुरू झाली तर यादवी सुरू झाल्याच्या अक्षरशः भांडणं सुरू झाली आणि आपल्या हातनं त्यांनी यादवांना मारून टाकलं आणि म्हणाला उद्याला माझं कार्य संपलं काय असेल मला किती नाटकासारखं असेल. अरे तुझ्या कुलाचे लोक सगळे किती विरोधाने सगळे असे तू आपल्या हाताला मारून हा नाटक आणि असं माणसाने जगात वागावं अशी त्यांची अपेक्षा आहे. आजच्या बरोबर दसऱ्याचं निरूपण हे की मला तू वाचता आलं पाहिजे कसं सांग. समजा घरात तुम्ही वडील आहात
वडील म्हणून तुमची जी काही कर्तव्य आहे तुम्ही करा. मी माणूस आहे आधी. हा वडील आहे हे तात्कालिक आहे. बरं का, मी जन्माला बाप म्हणून जन्माला आलेलो नाहीये, मी माणूस म्हणून जन्माला हे मनात खूप मनकेने वाढलं पाहिजे. याही काही संतोष पाऊल पुढे जातात. भगवंताचा भक्त आहे हे समजून तुम्ही वागा. माणूस करूया पण मी असा म्हणून प्रत्येक माणसाने आपलं काम करताना नाटकात आपण काम करू कसं काम करू आता त्यात गमत किती सांगावं थोडं याच्यात. समजा एक नाटक आहे त्यामध्ये एक राजाचं सिंहासनावर बसतो आहे लोकांचं मित्र येतो आमचं करतो आणि एका उजव्याचं काम आहे नोकराचं साध्या नोकराचं काम त्या नाटक चाललंय आणि त्या विजयाने आता अप्रतिम काम केलं. लोक बक्षीस कोणाला देतील सिंहासनावर बसलेला राजाला म्हणजे त्याच्या हृदयाला तसं या जीवनाच्या नाटकामध्ये मला जे काम आलेलं आहे ते जर मी अप्रतिम केलं तर भगवंत माझ्यावर प्रसन्न होईल. हा कर्मयोगाचे निर्माण हर कसं काम असते ना माझं काम लहान आहे पण माझं काम जर मी बरोबर केलं तर काम नेमून दिलेलं आहे. नाटकामध्ये माझा तो भाग आहे ती जरा खात्री करायची. भगवंताच्या इच्छेने माझा जन्म आहे भगवंताच्या इच्छेने सगळं घडतं आहे ही भावना होईल तेव्हा. किंवा योग वाचिष्ठाच्या भाषेमध्ये नियती अशी आहे की माझ्या हातनं हे व्हावं माझ्या हातनं हे होऊ नये. काय म्हणा एवढ्या लोकमान्य करतात त्यांचं काम नव्हतं हे मिळवायचं गांधींच्या नशिबीचं होतं. सागरावजी मिळून ही पदवी त्यांना द्यायला त्यांना त्यांची पदवी मिळालीच होती. आणि अनवस्थित राजा हिंदुस्थान किंवा गोखले एकदा म्हणाले गोखले तुमचे प्रतिष्ठित असेल हे जर मला 100 वर्षापूर्वी जन्माला आले असते तर हे राज्य स्थापन केलं लोकमान्य तसंच तुमच्या जीवनामध्ये जे आपल्या नशिबी आहे नशीब माहिती आपल्या वाटेला आलेला आहे याचं काय शिकायचं आपण काय काळाच्या अधीन माझ्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी सगळ्या पूर्व नियोजित आहे. वेळेवर आले की बरोबर होणार. तुमच्या मुलीचं लग्न बरं का किती धोका आपला नाही व्हायचं होणार नाही आणि जिथे व्हायचं तिथेच होईल वेळ आली तेव्हा हे मी काहीतरी सांगतो समजू नका. अशी त्याची झाली तो ना बायको म्हणाले तुम्ही आहात तोपर्यंत लग्न होत नाही बरं का तो म्हणाले मी जर मागितली होती म्हणाले तुझी परमात्मा करेल म्हणाले सत्पूर काळात परंतु काळाच्या वेळ असतो म्हणून त्याला काळजी लागत मग ती काळजी नाही केलं काय करावं त्याचं उत्तम उदाहरण सांगतो. पुण्याला आरबोर मंदिर असतात मला माहिती आहे आम्ही जातो ते मला भेटले त्यांची बहीण बरं का तेव्हा त्यांचे वडील ब्रह्मन महाराज ते असे होते काय ते रिसेप्शन विलास महाराजचं काहीतरी कंपनी त्याच्यामध्ये आणि मग यांची मजा अशी होती अनुभव काय पण लहानपणी ब्रह्मन महाराजांकडे जेवायला जायचं यायला कारण खाण्यापिणं चांगलं होतं म्हणून ते काय म्हणायचं ब्रह्मन महाराज माझ्यावर मी पिशवी आणली याच्या पिशवीत लाडू घाला म्हणजे याला खायला बरोबर आता तो पण नॉनसेन्स म्हणलं या तो मला काही देवाचं नाव एक त्यांनी लोक सांगितले संबंध त्यांची ती मिस्टेक झाली कलकत्त्यावर यांचं काहीतरी राहिलं बुवा गडबड काय काही मिस्टेकिंगमध्ये आणि ना
ऑफिसमध्ये गेल्यावर झालं पण काही नाही त्यांनी प्रार्थना केली तो मानणार तो बघा तर सुद्धा नाही आणि दिसायला ताजी असली चांगली माणसं दिसायला बरी नाही तर चांगली असते आणि हे यांचं भ्रमण मारत करतील भ्रमण मारत करतील काही मला काय असतं मला सांगायचं बरं बायको मला म्हणायची काय आहे तुम्ही तर मुलीची वापरलं करता म्हणजे तुम्ही जीवन प्राप्त पण लग्न होत नाही कारण असं त्या बाईचं काय चूक होते मला सांगा जसं तुकाराम महाराजांची बायको जेव्हा त्यांना बोलते काय चूक होत तिथे अजून असं काय करतात नाही का यांची दृष्टी नाही तर अठ्ठावीस वर्षाची झाली अशीची मुलगी अशीची झाली काम नाही काही नाही आणि त्यांचा मित्र घरवाला त्याची ह्याला काम आली किंवा माझा मुलगा अमेरिकेहून येतोय अलीकडे 15 येतोय आणि त्याला लग्न करून द्यायचं तुझ्या मुलीला दाखवत असला तर तू मुलीला घेऊन घे कारण मला तुझं नाही लगेच तो येऊन गेले त्याला मुलगी कशी पाहिजे ती घर सांभाळणारी पाहिजे पण दाखवलं घर सांभाळायला म्हणाला तो माझी मुलं सांभाळून नाही लग्न झालं 8 दिवसाची अमेरिकेला घेऊन तेव्हा यांना विचारलं किंवा तुम्ही स्वस्त कसे राहिलात तर ते काय म्हणाले ज्याने मला जन्माला घातलं त्याला तुझी काळजी नाही का ही भूमिका जर ठेवली तर माणसाला काळजी लागणार हे आपण शिकलो पाहिजे तुम्हाला कबूल आहे का हो तर म्हणा नाही तर तुम्ही मौनम संमती लक्षण होते नोकरी असते सुद्धा नोकरी लागत नाही टाइम बाउंड आहोत इंग्लिश शब्द फार छान आहे काला आहे सगळं वेळ आली की बरोबर लग्न करा अरे हो लग्न करायचं आणि तिचा जो आहे तो समोर आल्याबरोबर आधी लग्न करा अरे ते ठरलेलंच आहे त्या मुलीच्या मुलाची जाऊ द्या आणि त्याची ज्ञानेश्वरी करू दसऱ्याचं मुहूर्त ना काय ज्ञानेश्वर महाराज विषय काढलाय बघा किती सुंदर आहे जसा परमात्मा नका नव्हती काय त्याची बाबत लहानचा मुद्दा राहा तेव्हा जो आजो जेव्हा अवतार घेतो ना तो जी शक्ती घेऊन येतो कार्यापुरती शक्ती येते काय तुम्हाला महाराजांचं उदाहरण सांगतो काय खरोखर शक्ती सांगत ते कळतं दगड उचलायचा दगडाचं वजन 200 ग्रॅम तुम्हाला उचलायचं शक्ती लावली दगड उचलणार कमी लावली तर उचलणार नाही जास्त लावली तरी उचलणार तसं म्हणाले जेवढी शक्ती जरूर आहे तेवढी शक्ती लावणं हे खरं सांगण्याचं काम आहे आणि म्हणून तो जेव्हा नाटक करतो जरूर आहे तेवढंच कर्तबाजी सांगतो तसं आपण म्हणाले जेवढी काळजी करून जेवढी करावी असं म्हणून काय करावं महाराज म्हणाले आईला काय म्हणाली आठवण म्हणा लागला आई म्हणाली मी बाळून व्हायला लागले मला जागी कर खूप लागून जाईल म्हणलं एखाद्या वेळेला काळजी करू नको तुला लागले आईला जागी घातली की कारण नाही हे जसं तसं की नाही आपण स्वस्त आहे परमात्मा करतोच आहे कुठून काळजी करा कुठून शक्ती राहायला एवढं जे शिकलो आपण ढोंगीपणा करू नये हे मात्र जाणार ढोंगीपणा नसावा पण असं नाही का तुम्हाला बरं नाही डॉक्टर आला डॉक्टर
बरोबर काळजी करता असं म्हणावं हे खरं नसताना तसं व्यवहारामध्ये त्याची किंमत ओळखून जे आपण वागलो ते खरोखर भगवंत करून जसा आकारता राहतो तसं तुम्हा आम्हाला करून समाधान द्यायला. आता पुढच्या रविवारी मी इथे नाहीये, त्याच्या पुढच्या रविवारी मी आहे 7 तारखेला. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.